नमस्कार. मी डॉक्टर सुजित सोनतीकर अर्थात तुमचा सुजित सर पुन्हा एक नवीन पॉडकास्ट घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. आज आपल्यासोबत आहेत मराठी विज्ञान कथांच्या नव्या पिढीतील एक आश्वासक नाव. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षीच त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. 17व्या वर्षी साप्ताहिक सकाळच्या प्रतिष्ठेच्या कथा स्पर्धेत त्यांच्या कथेला द्वितीय क्रमांक मिळाला होता. आणि आज 2 गाजलेले कथा संग्रह, अनेक मानाचे पुरस्कार, तसेच अभियंता म्हणून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही त्यांची यशस्वी कारकीर्द सुरू आहे. सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस, तसेच नुकतंच राज्यभर गाजत असलेला शीतपेटीतून जेव्हा जाग येते या विज्ञान कथा संग्रहाचे लेखक, सॉफ्टवेअर इंजिनियर आणि कल्पना शक्तीला विज्ञानाची अतिशय सुंदररित्या जोड देणारे युवा कथाकार अर्थात श्री क्षितिज देसाई सर. तर तुमचं खूप खूप स्वागत या पॉडकास्ट वरती. आणि तुम्हाला कालच जे आहे आपटे वाचन मंदिरचा माझ्याच आईच्या नावाने जो पुरस्कार आम्ही कथा संग्रहासाठी देतो तर तो देखील प्राप्त झाला आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि काल म्हणजे गंमत तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बघून तुम्हाला मंडळी खरं तर वाटणार नाही की ह्यांच्या नावावरती 2 कथा संग्रह म्हणजे जे ते जमा आहेत आणि त्यांना खूप छान प्रतिसाद मिळतोय, अर्थात पुरस्कारही मिळत आहेत. तर काल मी जेव्हा तुम्हाला पहिला बघितलं तुम्ही हर्षासोबत बसलेला होता, मला वाटलं की ठीक आहे कोणतरी हर्षाचे मित्र वगैरे असेच मे बी बसलेले आहेत. तर आम्ही तर म्हटलं की युवा कथाकार आणि खरोखरच आज तुमच्याशी त्यामुळं संवाद साधताना मजा येणार आहे. कारण आपण आता सध्या म्हणतोय की नवीन जी पिढी आहे तर ती मोबाईलच्या आणि काय म्हणू की ह्या सगळ्या जे सोशल मीडिया आणि याची जे मायाजाल आहे तर त्याच्यामध्ये गुरफटून चाललेली आहेत. पण जसे तुमच्यासारखे नवीन चेहरे इथं इतकं छान काम करतायत तर नक्कीच वी हॅव अ व्हेरी बेटर फ्युचर अँड अ ब्राईट फ्युचर ऑफ कोर्स. तर आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. येस. तर सर मला सर्वप्रथम तुम्ही सांगा की तुमच्या बालपणामध्ये म्हणजे असे काही वेळेला आपल्याला एखादी गोष्ट प्रेरणा देऊन जाते की मी असं काहीतरी करेन वगैरे. तर तुमच्या बालपणाबद्दल थोडंसं पहिले जे ते जाणून घेऊयात आणि त्याचसोबत तुम्हाला वाचनाची, लेखनाची तर ही आवड कशी लागली तर थोडंसं त्याच्याबद्दल आम्हाला सांगाल का? एक महत्वाचा मुद्दा तुम्हीच आता सांगितला, तो खूप मोठा फॅक्टर आहे या गोष्टीत. माझं जे बालपण होतं तर माझा जन्म 93चा आणि त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी मोबाईलचा शोध लागलेला. म्हणजे मोबाईल असेल पण आता सारखं स्मार्टफोन असेल, डेटा असेल, आमच्या लहानपणी ते काहीच नव्हतं. बरोबर. आणि मोबाईल वगैरे हा प्रकार नव्हता. आमच्या घरात सुद्धा केबल टीव्ही नव्हता, जो दूरदर्शन आणि मेट्रो हे 2च चॅनल असलेला तो टीव्ही होता. ओके ओके. त्याच्यासह सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे आजोबा आमच्या भावंडांसाठी, आमची लहानपणी पूर्ण जॉईंट फॅमिली, तर आमच्या सगळ्यांसाठी म्हणून ते चंपक, चांदोबा आणि ठकठक ही 3 मासिकं दर महिन्याला आणायचं. बर. आणि इतर काही एंटरटेनमेंटची साधनं नसल्याने सगळ्यात पहिल्यांदा तिकडेच नजर वळायची. आणि भरपूर, आणि त्यातली लेखनशैली तर आपल्याला माहिती आहे की एकदम हुक आपण ज्याला म्हणतो. आता जसे लोक रील्सला हुक होतात तसं त्यावेळेस आम्ही त्या चंपक आणि ठकठकला हुक व्हायचो. बरोबर. कॉमिक्स असायचे, त्याच्यात बऱ्याच गोष्टी असायच्या. हे जे लहानपणचं वाचन आहे याने सगळ्यात पहिल्यांदा वाचनाची गोडी रुजवली असं मला वाटतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे हे कशी की एक सुरुवात आहे. पहिल्यांदा आपण ते वाचतो, नंतर हळूहळू जास्त वाचन वाढायला लागलं, अभिरुची वाढायला लागली. ही आम्हाला लहान भावंडांसाठी ही पुस्तकं असायची. अच्छा. त्याशिवाय दिवाळी अंक असायचे, प्रत्येक दिवाळीत आणलेले असायचे. मग जसं जसं वय वाढलं तसं किस्त्रीम, दीपावली हे अंक वाचायला गेले. तेव्हा वाचून समजायचं बिलकुल नाही आणि तेव्हा बोरिंग वाटायचं की दीपू दी ग्रेट सारखं कॉमिक वाचणाऱ्यांना ही दीपावली मधली कथा कशी काय. बरोबर. नंतर नंतर मग हळूहळू त्याच्यात डेव्हलप वाचन आवड तयार झाली आणि ते होत गेलं. येस. तुम्ही रीलचं बोलत की जसं मुलं आजकाल रीलला हुक होतात, पण माझ्या मते आपण जे वाचत होतो की आपण काही वेळेला एका बैठकीत आपण एक पुस्तक वाचत होतो. म्हणजे आपला जो काही एक रिटेन्शन रेट म्हणतो ना तो नक्कीच चांगला होता आणि त्यामुळे आपण आता हे काही ना काही गोष्टी लिहू शकतो. जे रील्स आहे माझ्या मते 10 सेकंदाच्या वर ही मुलं एक रील सुद्धा काही वेळेला पूर्ण नाही बघत. त्यामुळे तो एक म्हणजे आपण म्हणू की वी हॅड व्हेरी सिक्युअर चाइल्डहुड, कारण आपल्या वेळेला सुदैवानं मोबाईल नावाचं यंत्र आपल्या हातात नव्हतं. तर वयाच्या 16व्या वर्षीच कथा जी ती तुमची प्रकाशित झाली, त्याचसोबत
17व्या वर्षी तुम्हाला साप्ताहिक सकाळच्या या स्पर्धेत तुमची कथा जी ती त्याला द्वितीय पारितोषिक मिळालं होतं. तर एवढ्या कमी वयात हा आत्मविश्वास कसा आला की आपण एखादं काहीतरी लिहू शकतो किंवा ती कथा प्रकाशित करावी किंवा ती ह्या स्पर्धेला पाठवावी, तर ती प्रोसेस कशी होती? इंटरेस्टिंग आहे हे खरं. आणि तुम्ही जसं म्हणालात की एवढ्या लहान वयात हा आत्मविश्वास कसा आला, खरं सांगायचं तर माझं लहान वय आहे ना, हा त्यातला खूप मोठा फॅक्टर होता. जर आता म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी 25व्या वर्षी समजा मी असा विचार केला असता की ही राज्यस्तरीय महत्वाची कथा स्पर्धा आहे आणि खूप मोठे मोठे कथालेखक त्याच्यात भाग घेणार आहेत, तर मी स्वतः कथा पाठवलीच नसते. पण लहान वयात असं असतं की आपण जे लिहितो ते खूप चांगलं आहे असं स्वतःलाच वाटत असतं आणि त्या कॉन्फिडन्सने ती मी कथा पाठवली होती. अच्छा. तर माझं सगळ्यात पहिल्यांदा लेखन जे छापील लेखन ज्याला म्हणतात प्रकाशित झालेलं, ते महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात झालं होतं. आणि त्यामागची पण गोष्ट अशी की त्यावेळेस ऑफ पिरियड नावाचं त्यांचं सदर होतं, ज्यात तुम्ही शालेय वयातल्या मुलांना त्यांनी सगळ्यांना प्रोत्साहित केलं, तुम्ही तुमचं लेखन पाठवा कोणत्याही विषयाचं, पुस्तक परिचय असेल काही असेल. तर त्यावेळेस मला स्वतःला कॉम्प्युटरमध्ये खूप रुची होती. तर स्वतःचा ब्लॉग कसा बनवायचा ह्याच्यावरती मी एक छोटासा लेख लिहून तो पाठवला होता. तो महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशित केला. तर तेव्हा एक असा कॉन्फिडन्स आला की कोणीतरी म्हणजे आपण लिहिलेलं बरं आहे आणि ते छापून येऊ शकतं, दखल घेतायत आपली. हो. आणि ते पण कोण की अनोळखी कोणी व्यक्ती, म्हणजे आपले आई वडील तर आपल्या लिखाणाला चांगलं म्हणतात, बरोबर, दुसऱ्यांकडून एक मोहर उमट. मग त्याच सदरात म्हणजे ऑफ पिरियड हे जे सदर होतं त्यात आणखी मी लेख लिहिले, कॉम्प्युटरवरतीच लिहिले. त्यानंतर 2008ची ती गोष्ट, त्यावेळेस आपल्याकडे 26/11चा मोठा हल्ला झाला. बरोबर. तो खूप त्यावेळेस आघात करून जाणारा होता, कारण ती वयाची समज पण तेव्हा आलेली होती आणि आपल्यावरती कधी हा प्रसंग येऊ शकतो असं तेव्हा वाटलं. बरोबर. तर त्या जाणीवेतून एक 26/11च्या घटनांबद्दलचा एक छोटासा लेख मी लिहिला आणि तो सुद्धा महाराष्ट्र टाइम्सला पाठवला. अच्छा. तर ते तंत्रज्ञानाच्या व्यतिरिक्त, म्हणजे आधीचे जे लेख होते ते कॉम्प्युटर बद्दलचे होते, तंत्रज्ञानाच्या व्यतिरिक्त तो पहिला लिहिलेला लेख, तो सुद्धा प्रकाशित झाला. बरोबर. मग त्यानंतर असं वाटलं की आपण लिहू शकतो. मग जेव्हा सकाळ साप्ताहिकाची जी स्पर्धा ती जाहीर झाली, म्हटलं आपण इकडे पाठवून बघायला हरकत नाही. आणि ती कथा तिकडे प्रकाशित. पण लेख लिहिणं वेगळं आणि त्याची मग कथा हे करणं, त्या कथेच्या कथा सुचली कशी त्याची एक कथा पण ते सांगा, म्हणजे आम्हाला सगळ्यांना व्ह्यूअर्सना ऍक्च्युअली आवडेल. त्यावेळेस सलील कुलकर्णी यांचे एक लेख मला सुरू होती पेपरमध्ये, आणि त्या लेखमालेत खूप मला वाटतं की काचेचे तुकडे किंवा असं काहीतरी नाव आहे, मला शीर्षक कलायडोस्कोप का साधारण. बरोबर. त्याचं नंतर पुस्तक झालं. तर त्यांच्या एका लेखात असं वाक्य होतं की मला आयुष्यावर बोलू काही ऐकायचं आहे, पण प्रेक्षक म्हणून. तर याच्यावरून मला एक अशी कल्पना सुचली की एक नाटक आहे, खूप गाजतं आहे. ही विज्ञान कथा नव्हती, इतर सामाजिक नॉर्मल, की नाटक गाजतंय, त्यातले एक नटसम्राट आहेत किंवा नटवरी आहेत मोठे, आणि ते अशी इच्छा व्यक्त करतात की सगळ्या महाराष्ट्राने आनंद घेतला या नाटकाचा, पण मला प्रेक्षक म्हणून आनंद नाही मिळाला, मला तो घ्यायचा आहे. तर त्यांच्या वाढदिवसासाठी सरप्राईज म्हणून लेखक दिग्दर्शक त्या नाटकाचे एक दुसऱ्या संचात हे नाटक सादर करतात. आणि त्यांना कळतं की लोकांचा प्रतिसाद आहे त्याला, आणि मग त्या संचात आणखी इतर ठिकाणी नाटक ते सुरू होतं. मग यांच्या मनात एक थोडी इन्सिक्युरिटी यांच्या मनात की नवीन संचातल्या मुलांना एवढं कसं काय प्रतिसाद मिळतो, आणि मग त्यातलं जे नाट्य, त्यातून एक कथा जन्माला आली. मस्त, व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे काय म्हणतात त्याला की आता ही जी तुमची जी फळं दिसत आहेत त्याची माझ्या मते बीज ती कुठेतरी कदाचित वेगळ्या रोलमध्ये आपण स्वतःला पाहणं किंवा हे जे काही आहे ते माझ्या म्हणजे तिथं कुठेतरी रोवले गेलेत असं मला वाटतं. खूपच मस्त. तर तुम्ही विज्ञान कथा जो आहे तो हा थोडासा त्या मनाने वेगळा प्रकार, कारण आपण आजकाल बघतो की म्हणजे रहस्य कथा आहेत की जे शिरवळकर आणि यांची आपण खूप त्यांच्या कथा वाचत असतो, किंवा सामाजिक कथा आहेत, किंवा आता काही वेळेला आपण लघुकथा असतील किंवा अतिलघु वगैरे त्या प्रकारचे वेगवेगळे लोक लिहित असतात. पण विज्ञान कथा हा तसा थोडासा वेगळा प्रकार आहे, कारण त्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास थोडासा जो तो असावा लागतो. तर मग प्रेमकथा, सामाजिक कथा असं हे न निवडता विज्ञान कथाच का? त्याच्या मागे सुद्धा दोन गोष्टी आहेत. लहानपणी मी जेव्हा वाचन करत होतो, जसं सांगितलं की चांदोबा वगैरे होतं, आणि त्यानंतर मग हळूहळू
पुढे जाऊन मग नेमाडे असतील किंवा जीए असतील वगैरे हा एक टप्पा आला. पण या दोघांना सांधणारा जो कोपरा होता तो विज्ञान कथेचा होता. ओके. कारण की विज्ञान कथा अशी होती की ती खूप रंजक सुद्धा असते. प्रचंड त्याच्यात नवीन काहीतरी माहिती असते. आतापर्यंतच्या जगापेक्षा काहीतरी वेगळं त्याच्यात असतं. बरोबर. पण मानवी भावभावनांना कवेत घेणारी सुद्धा ती असते. त्यामुळे इथून तिथे जाणारा जो टप्पा होता विज्ञान कथा, तर तो मला एका वयाच्या विशिष्ट ठिकाणी खूप आवडीचा होता. म्हणजे त्यावेळेस लायब्ररीत जाऊन, आमच्या डोंबिवलीची पै फ्रेंड्स लायब्ररी म्हणून आहे, मोठा वाटा आहे सर्वच डोंबिवलीकरांच्या वाचनात. तर तिकडे जयंत नारळीकर, बाळ फोंडके, निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे यांची बरीच पुस्तकं होती आणि ती मी जाऊन एका मागोमाग भरपूर वाचली. कारण की हा प्रकार नव्याने आवडत होता. आणि त्यामुळे असं झालं की जेव्हा मला स्वतःला लिहायचं होतं, तर मी सुरुवातीला जसं सांगितलं की कॉम्प्युटर आणि तंत्रज्ञानाविषयी काही लेख लिहिले, नंतर कथा लिहिल्या, आणि त्यानंतर मला असं वाटलं की हे दोन्ही मला जरा बऱ्यापैकी जमतं आहे, तर आपण विज्ञान कथा लिहून बघूया की ज्या आपल्या स्वतःला आवडत होत्या. आणि त्या विचाराने विज्ञान कथा पहिल्यांदा लिहिली, प्रकाशित सुद्धा झाली. मग तेव्हा मला कळलं की अरे ही आवडते लोकांना, कारण संपादकांचं पण चांगलं त्याच्यावरती प्रतिसाद आला. म्हटलं की जे आपल्याला चांगलं जमतंय आणि ज्या गोष्टीमुळे आपण एवढे एक पायरी आपण पुढे जाऊ शकलो, त्याच गोष्टीत जास्त लिहावं. मस्त. आणि मी मला म्हणतो की आपण इतरांना जे आवडतं त्यापेक्षा जर का आपल्याला जे आवडते ते करत राहिलो, तर त्याच्यामध्ये आपण आणखी आपली बेस्ट जे ते देऊ शकतो आणि त्याच्यातून खूप छान काहीतरी घडत जातं. तर माझ्या मते हे आणखी एक त्यातलं उदाहरण आहे. तर तुम्ही मगाशी जर तुमच्या बायोडेटात असं होतं की तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग पण पूर्ण केलेलं आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मग साहित्य हे दोन, जसं तुम्ही आता बोललात की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं टोकाचं जे साहित्य आहे त्याला तुम्ही विज्ञान कथांच्या द्वारे एकत्र आणलं, तसे ह्या दोन गोष्टी ज्या काही सुद्धा खूप वेगवेगळ्या आहेत, तर त्याच्यातलं तुम्ही आपण म्हणतो की दुवा तो कसा साधलात? कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं जसं मी म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हेच फील्ड निवडावं, त्याच्या मागे सुद्धा कॉम्प्युटरची आवड होती. माझ्या वडिलांचं कॉम्प्युटर हार्डवेअरचा एक व्यवसाय होता, त्याच्यामुळे कॉम्प्युटर बद्दल उत्सुकता होती. नंतर त्याच्यात जसे मी पुढे लेख लिहिले, तर सॉफ्टवेअर मध्ये आपण आणखी काय करू शकतो, त्याच्यात गोडी निर्माण झाली. जसं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तेव्हा कळलं की सगळ्यात महत्वाचं स्किल जे आहे, म्हणजे फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असं नाही, इंजिनिअरिंगच्या कुठल्याही फील्डमधलं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे एक मुख्य गाभ आहे कुठच्याही गोष्टीत. तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग खूप आवडलं. मग ते कोणत्याही प्रकारचं असेल, त्या वेळेचा प्रॉब्लेम कुठचाही असेल, मेकॅनिकल मध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच असतं. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे समस्याचं निवारण करणं, ह्यातला आनंद जो आहे तो मला साहित्यात पण एक प्रकारे सापडायला लागला. की आपण आता सध्याचं जे वाचतो आहे जग, किंवा आपण ज्या जगात आहोत त्याच्यापेक्षा काहीतरी एक वेगळं असतं. आणि साहित्य, उत्तम साहित्य असं असतं की म्हणजे हे माझं वाक्य नाहीये, एका प्रसिद्ध लेखकाचं वाक्य आहे की अस्वस्थ लोकांना शांत करणार आणि शांत लोकांना अस्वस्थ करणार हे उत्तम साहित्य असतं. प्राजक्त देशमुख यांचं, नाटककार प्राजक्त देशमुख यांचं हे वाक्य. तर ते मला त्यावेळेस असं जाणवत होतं. त्यामुळे आपण जे शिकतोय आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतोय त्याच एक प्रकारचं दुसरं प्रतिबिंब म्हणून मला साहित्य कायम जवळचं वाटत राहील. मस्त. आणि कसं आहे की आता आपण जे हे दोन गोष्टी म्हटल्या त्याच्यात कुठेतरी लॉजिक आणि साहित्यातलं जे मॅजिक आहे, तर मला म्हणजे तुम्ही लॉजिक आणि मॅजिक आपण म्हणतो की दोन्ही गोष्टी काही वेळेला एकाच ठिकाणी असत नाहीत, पण तुम्ही त्या साध्य केल्यात, त्याबद्दल तुमचं खरंच म्हणजे कौतुक आहे. सुद्धा इतक्या लहान वयात हे त्याच्यात आणखीन एक आपण म्हणू की चेरी ऑन द केक आहे. तर तुम्ही आता QA इंजिनियर म्हणजे अर्थात कम्प्युटर इंजिनिअरिंग मधलं किंवा सॉफ्टवेअर मधलं जे क्वालिटी अश्युरन्स आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काम करताय. तर लीड क्वालिटी अश्युरन्स इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनियर म्हणून काम करत असताना तिथले काही असे अनुभव आहेत का, किंवा अशी काही निरीक्षणं आहेत का की जे तुम्हाला तुमच्या कथांमध्ये त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला वापरता आल्या? हो, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे मी जे काम करतो लीड इंजिनियर, तर त्यात असतं की जे सॉफ्टवेअर बनलेलं आहे तर वापरकर्त्यांना म्हणजे युजर्सना जसं हवं होतं त्याच पद्धतीने ते बनलं आहे की नाही, आणि त्याच्यात कुठे काही त्रुटी आहेत का नाही हे शोधणं. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं की ते स्वतःला अद्ययावत करत घेणं. कारण की ज्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतील, असं असतं की प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रॉब्लेम येतात आणि त्या आधीच्या पेक्षा खूप नवीन असतात. त्यामुळे स्वतःला अपडेट करणं हे खूप महत्वाचं असतं. हे मला विज्ञान कथेसाठी सुद्धा खूप महत्वाचं वाटतं. की विज्ञान कथेत असं आहे की
10 वर्षापूर्वीची जी विज्ञान कथा आहे ती आता चालणार नाही. बरोबर. म्हणजे 10 वर्षापूर्वी असं होतं की ड्रोन्स असतील किंवा एखादं एक मशीन असेल ज्याला आपण प्रश्न विचारला ते उत्तर देईल, ते आता सिद्धच आहे, म्हणजे समोर आपण वापरतो, ते बऱ्याच इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा युज होत. तर अद्ययावत करण्याची जी वृत्ती आहे आणि उद्या काय होणार हे माहीत नसण्याची जी वृत्ती आहे ती विज्ञान कथेसाठी मला खूप महत्वाची वाटते. बरोबर. म्हणजे जे आपण पूर्वी ड्रोन्स किंवा चॅटबॉट्स जे म्हणत होतो, फक्त स्टार वॉर्स किंवा अशा चित्रपटांमध्ये आपण बघितलं, तर त्या बऱ्याचशा गोष्टी इथे आपण प्रत्यक्षात बघतो आहे किंवा त्या वापरतो आहे. आणि त्यामुळं डेफिनेटली तुम्हाला जितका चॅलेंज जास्त आहे अपडेशनसाठी, तितकंच माझ्या मते तुम्हाला खाद्य पण खरं ते त्याच्यातून जास्त मिळतंय असं मला वाटतं. तर आता सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस, आता इथे आपण ही पुस्तकं ठेवली, आपण नंतर ते आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना दाखवूच. तर सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस आणि शीतपेटीतून जेव्हा जाग येते, तर ही जी शीर्षकं तशी ऑफबीट आहेत, वेगळी काहीतरी आहेत. तर या शीर्षकांमागची जी आहे ती एकतर कशी सुचली आणि या कथांमागचा तुमचा विचार काय होता? हे सुद्धा म्हणजे ही जी 2 शीर्षक आहेत, बऱ्याचदा म्हणजे सगळ्या वाचकांचा पहिल्यांदा प्रश्न असतो की प्रश्न किंवा त्यांचा एक प्रतिसाद असा असतो की या नावामुळे ते पुस्तक पटकन घ्यावंसं वाटलं आम्हाला. तर खरं म्हणजे याचं मी श्रेय माझ्या संपादकांना देईन, कारण की कथा संग्रह आहेत दोन्ही. तर त्यातलं कुठचं नाव निवडायचं किंवा त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त कुठचं नाव द्यायचं. तर सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस ही जी कथा आहे पहिल्या संग्रहातली, ही कथा इतर विज्ञान कथांपेक्षा बरीच वेगळी आहे. कारण विज्ञान कथा आपण म्हटलं की बऱ्याचदा असं असतं की 50 वर्षानंतरचं जग, 100 वर्षानंतरचं जग किंवा आत्ताचं जग आणि नवीन टेक्नॉलॉजी. पण ही कथा घडते प्रागैतिहासिक काळात, म्हणजे अश्मयुगीन काळात ही कथा घडते. आणि अश्मयुगीन मानवांचं जी जीवनशैली आहे तीच फक्त त्या कथेमध्ये दाखवली आहे. त्या टाइम मशीन वगैरे नाही की आपण मागे गेलोय त्या काळात गेलो असं, त्याच लोकांची जीवनशैली. त्यात असं दाखवलं की त्यावेळेचा एक संशोधक, त्याची कहाणी. संशोधक म्हणजे कोण, तर एक त्यांच्यातला तरुण मुलगा आहे ज्याला वाटतं की पक्षी जसे उडतात तसं आपण उडायला काय हरकत आहे, आपण उडण्यासाठी काय करू शकतो, असं त्याच्या डोक्यात येतं. त्यामागची कथा पण इंटरेस्टिंग आहे. माझा आवडता एक अभिनेता आहे आयुष्मान खुराना. तर आवडता ह्याच्यासाठी की त्याची जी स्क्रिप्टची निवड असते खूप वेगळी असते. तर त्याचा मी चित्रपट बघितलेला हवाई जादा. बरोबर. त्याच्यात शिवकर बापूजी तळपदे यांचं दाखवलं, म्हणजे जी विमान कसं बनलं त्याच्या मागची जी स्टोरी आहे, तर तो खूप सुंदर चित्रपट आहे. तर त्याच्यात त्यांनी बदल केला होता, कारण मूळ म्हणजे शिवकर तळपदे यांनी जेव्हा प्रयत्न केला तर ते यशस्वी झालं नव्हतं. पण त्या चित्रपटात त्यांनी दाखवले की ते यशस्वी होतं, हॅपी एंडिंग. तर तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला की यशस्वी होणंच ही काही कथा नाही, प्रयत्न करणं हीच महत्वाची गोष्ट आहे. जगापेक्षा काहीतरी वेगळा विचार मांडणं महत्वाची गोष्ट आहे. तो एक विचार आला. आणि आणखी एक विचार मनात आला की ही जी म्हणजे माणूस सुद्धा उडू शकतो, ही जी ओढ आहे आकाशाकडे जायची, ही आत्ताची ओढ नसेल, जुनी ओढ असेल. आपण म्हणजे आपल्या पुराणांमध्ये बघतो की हनुमानाने झेप घेतली, किंवा ग्रीक मायथॉलॉजीमध्ये अशी एक कथा आहे सूर्याकडे झेप घेणार. मला वाटलं की अश्मयुगीन काळात सुद्धा माणसाने तसा प्रयत्न करून बघितला असेल, तर ती कथा आपण मांडून बघूया. मस्त. तर ती कथा होती सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस. या नावामागचा असा हेतू आहे की अर्थात तो जुना काळ आहे, त्यांना सृष्टीचे नियम माहिती नाही. त्यांना त्या लोकांना असं वाटतं की दररोज येणारा सूर्य नवीन सूर्य आहे. सूर्य उगवतो आणि मावळतो. तर जो माणूस सर्वात जास्त जगलेला आहे त्या माणसाची ही गोष्ट म्हणून ते आहे. आणि आमचे संपादक म्हणजे राजन खान, ज्येष्ठ लेखक, हे त्या पुस्तकाचे प्रकाशक संपादक. याची प्रकाशन संस्था कुठली आहे? हो, या पहिल्या पुस्तकाची प्रकाशन संस्था आहे अक्षर मानव प्रकाशन. आणि राजन खान जे ज्येष्ठ कथाकार त्यांनी ते प्रकाशित केलेलं. तर त्यांनीच ते निवडलं नाव की आपण हे नाव देऊया. ती कथा पण वेगळी आहे आणि त्या नावामुळे तेवढा. त्याच्यामध्ये एकच कथा आहे पूर्ण? नाही, त्याच्यात 8 कथा, 9 कथा आहेत, त्यातली ही एक कथा. आणि इतर ज्या सगळ्या कथा आहेत त्या भविष्यवेधी विज्ञान कथा असतात तशा. आणि हे जे आहे शीतपेटीतून जेव्हा जाग येते, याच्या मागे सुद्धा 2 कारणं आहेत. एक म्हणजे हे वाचतानाच शीर्षक इंटरेस्टिंग वाटतं, त्यामुळे ते निवडण्याची गोष्ट आहे. पण या पुस्तकाचे जे संपादक प्रकाशक आहेत त्यांचं नाव गीतेश गजानन शिंदे. ते स्वतः उत्तम कवी आहेत, त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. त्यामुळे जेव्हा ते कथा वाचत होते, ही कथा शीर्षक म्हणून निवडण्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की शीतपेटीतून जेव्हा जाग येते या कथेत
तो जो कथानायक आहे हा. तो 100 वर्षानंतर त्याला जाग आलेली आहे आणि ओके. आजूबाजूचं जग तो बघतो आहे. बर बर. तर एकूण या सगळ्या कथांचा पोत जो आहे तो भविष्यवेधीच आहे. हा. आणि वाचक जेव्हा या कथा वाचेल तेव्हा त्याला आपण भविष्यात गेलोय आणि भविष्यात आपल्याला जाग आलेली आहे असं वाटेल. ओके ओके ओके. तर त्या सगळ्याला सामावून घेणारं म्हणून हे शीर्षक अच्छा, असं त्यांनी निवडलं. मस्त. कारण आम्हालाही जेव्हा पटकन आणि आता म्हणजे तुम्हाला आणखीन एक सांगायला आवडेल की पुस्तकप्रेमी जो आपला समूह आहे तर त्याच्यावरती सुद्धा क्षितिज सर आहेत आणि तिथं जेव्हा आपला परवा श्रेयाताईच्या ह्याच्यात तुमचा जेव्हा पुस्तक परिचय आला होता तर अर्थातच पहिलं जे अट्रॅक्शन आपण जसं म्हणतो की ते अर्थात नाव होतं आणि त्याच्या जस्ट आधी तुम्हाला जे जे काही पुरस्कार मध्ये सुद्धा बद्दल तुम्हाला थोडंसं सांगायला आवडेल का की याच्या आधीचा परवाचा कुठला होता पुरस्कार तो? आता म्हणजे काल आपल्याला मिळालेला आपटे वाचन मंदिर असा पुरस्कार. त्याच्या आधी मराठवाडा साहित्य परिषदेचा बी रघुनाथ हा एक पुरस्कार मला मिळाला. ओके. त्याच्या अगोदर रेगे पुरस्कार म्हणजे वा रेगे हा पुरस्कार आहे जो मराठी ग्रंथसंग्रहालयाचा पुरस्कार आहे. बरोबर. ठाणे जिल्ह्यातील लेखकांसाठी तो पुरस्कार सुद्धा याला जाहीर. मस्त मस्त. तर त्यामुळं ते नाव तर अर्थातच खूप इंटरेस्टिंग वाटलं, पटकन लक्ष वेधून घेतलं आणि त्यानंतर त्याचा जो पुस्तक परिचय दिलेला होता तर त्यातल्या ज्या गोष्टींबद्दल अगदी थोडक्यात लिहिलेलं होतं पण त्यांना इतकं असं झालं की अरे कधी एकदा हे पुस्तक हातात पडते आणि आपण ते वाचून काढावं. तर खूपच छान. आणि माझ्या मते तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल की इव्हन हे म्हणजे ऑनलाईन वगैरे अवेलेबल आहेत? हो, हे पुस्तक अमेझॉन वरती मिळतील. फ्लिपकार्ट वरती एक पुस्तक आहे त्यातलं. ओके. आणि त्या प्रकाशकांकडे सुद्धा त्यांच्या फेसबुक पेज वरती पुस्तकं मिळतात. त्यामुळे नक्की तुम्हाला जर का विज्ञान कथा किंवा काहीतरी नवीन वेगळं वाचायचं असेल तर ही पुस्तकं ज्याची नक्की आम्ही रिकमेंड करतो. आणखी फक्त एक भर घालतो की फक्त माझी अशी नाही तर आता सध्याचे आघाडीचे विज्ञान कथा लेखक आहेत. डॉक्टर मेघश्री दळवी आहेत, डॉक्टर संजय ढोले आहेत, आशिष महाबळ आहेत. तर या सर्वांची पुस्तकं म्हणजे वाचकांना मी सांगेन की नक्की घ्या. नक्की. आणि एक वेळ माझी नाही घेतली तरी चालतील पण हे सध्याचे आघाडीचे जे लेखक आहेत त्यांची सुद्धा नक्की घ्या. शुअर डेफिनेटली. माझ्या मते आपण एक त्याचे काय म्हणतो एखाद्याचे काही संमेलन काही जरी करता आलं तर डेफिनेटली खूप छान होईल. कारण कसं आहे की तुमच्या सगळ्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आणखी असे कदाचित फक्त वहीत लिहून ठेवणारे काही जे ते मेंबर्स असू शकतील तर त्यांना त्याच्यातून कुठून तरी प्रेरणा मिळू शकेल. तर त्यासाठी ही तुम्हाला विनंती आहे खरं तर सर्वांना. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण की या नवीन आता जो तुमचा शिटपेटीतून जो हा जो कथा संग्रह आहे तर या संग्रहातील अशी कोणती कथा आहे की जी लिहिताना तुम्हाला खूप संशोधन करायला लागलं, आपण म्हणतो की मी ह्याच्यासाठी मैंने मेरा खून और पसीना बहाया है. तर सगळ्यात जास्त संशोधन कुठं करावं लागलं, चॅलेंजिंग कुठलं होतं आणि सगळ्यात कठीण कुठली कथा होती लिहायला? यातली या कथासंग्रहातली सगळ्यात मोठी जी कथा आहे त्याचं नाव आहे इंडेक्स पेशंट. ओके. तर त्या कथेला मला संशोधन आणि बराच वेळ स्वतःचा द्यावा लागला. म्हणजे अर्थात प्रत्येक कथेला द्यावा लागतो आणि तुम्ही बघितलं तर ह्या कथा गेल्या 5 वर्षातल्या आहेत आणि 5 वर्षातल्या फक्त 8 कथा टोटल आहेत. त्याच्यामुळे वेळ बराच लागतो हे उघडच आहे. पण ती कथा लिहिताना ती एका टाइम मशीनची कथा आहे, कालप्रवासाची. ओके. आणि भविष्य काळातून काही लोक मागे आलेली आहेत असं आहे. तर मागे येताना त्याच्यात असं सुद्धा आहे की आपल्या देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जाण्याचं आहे. तर मग या सगळ्या गोष्टींचा शोध घेणं आणि आता अमुक सीमेवरती कोणती गावं आहेत, तिथल्या गावांमधल्या लोकांची नावं कशी असतात, कोणत्या पद्धतीची नावं असतात, देशाच्या सीमा पार केल्यावरती तिकडे कशा पद्धतीची नावं आहेत. नंतर 1-2 त्याच्यात प्रसंग असे होते की अमुक देशातून म्हणजे मी सगळं क्लायमॅक्स सांगणार नाही. बरोबर. एका हॅकरला अटक झालेली आहे, मग तशा बातम्या शोधल्या. नंतर त्यात एक खूप मोठा प्रकल्प आहे जो नागरिकांवरती कॅमेराने लक्ष ठेवतो, जो आता चालू आहे. तर त्या प्रकल्पाविषयी माहिती घेणं आणि मग ते या कथेत तशी मांडणं. तर हे सगळं कारण की ते आपण जेव्हा भविष्यवेधी कथा लिहितो तर तंत्रज्ञानाचा विकास झालेला असतो. बरोबर. तर आपण बऱ्याच गोष्टी ऍड करू शकतो. पण सध्याच्या काळातलं लिहिताना ते भान ठेवून लिहिणं गरजेचं असतं. अगदी बरोबर. तर त्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली इंडेक्स पेशंट या कथेसाठी. आणि हे जे पहिलं पुस्तक आहे सर्वात जास्त सुयोग, तर ज्या शीर्षक कथेबद्दल मी सांगतो
तर त्यासाठी मला एक वेगळ्या प्रकारची मेहनत घ्यावी लागली भाषेवरती. कारण की अश्मयुगीन काळात अर्थातच त्यांची भाषा वेगळी असते. हो बरोबर. पण मी लिहितोय, माझा निवेदक आहे मराठीतला, त्याच्यामुळे मराठीतच लिहिलं. पण असा एक विचार करून लिहिलं की आपल्या एवढी त्यांची जी व्होकॅब्युलरी असेल ती तेवढी डेव्हलप नव्हती. मग त्याच्यात प्रत्येक शब्दाला काही पर्यायी शब्द वापरले. उदाहरणार्थ पक्षी म्हणण्याच्या ऐवजी आभाळ प्राणी असा शब्द वापरला. ओके ओके ओके. पाण्यातले जे पक्षी आहेत त्यासाठी म्हणजे पाण्यातले बदक असतील किंवा मासे असतील या सगळ्यांसाठी पाणी प्राणी असा शब्द. तर अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द तयार करणं, ती भाषा घडवणं. अच्छा. आणि म्हणजे जितके आपल्याला नवीन अलंकार सुचतात ते वजा करणं, कारण सुचताना बरेच अलंकारिक आणि या भाषा, तर ते वजा करून साधं सोपं करणं ते ह्याच्यात करावं लागतं. ते मस्त चॅलेंजिंग खूपच असणार आहे. मस्त. आता तुम्ही जे तुमच्या कथांमध्ये जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा क्रायोजेनिक्स असेल किंवा आपण म्हणतो की स्पेस कॉलनी आहे किंवा तुम्ही आता जस्ट टाइम मशीनचा जो तो उल्लेख केलात, तर या अशा वेगवेगळ्या संकल्पना ज्या त्या येतात. तर मग विज्ञान तर अर्थात विज्ञान कथा असल्यामुळे त्याचा भाग तो इथे आहेच, पण मग कल्पनारंजन किंवा त्याच्यातलं मग वास्तवतेचं भान, तर हा सगळा जो काही एक आपण म्हणू की जो समतोल आहे, तर तो तुम्ही कसा राखला? हे म्हणजे कुठचीही विज्ञान कथा लिहिताना जे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं लेखकासमोरचं ते याच तंत्रज्ञानाविषयीच असतं, की तंत्रज्ञानाचं जे एक्सपोजिशन आहे ते आपण कसं दाखवणार कथेत. कारण की त्या तंत्रज्ञानाविषयी, भविष्यातल्या तंत्रज्ञानाविषयी जास्त लिहिलं तर ती कथेचा बाज तो ढळू शकतो आणि ती फक्त एक तंत्रज्ञानाकडे झुकणारी कथा होऊ शकते. त्यातली जी कथा वस्तू आहे, मानवी त्यातले स्वभाव आहेत, भावभावना आहेत, ते ढळू न देताही ते तंत्रज्ञान दाखवणं हे कठीण गोष्ट असते. बरोबर. तर त्यासाठी 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी निवेदकाची निवड आहे ती महत्वाची असते. म्हणजे उदाहरणार्थ एक तृतीय पुरुषी निवेदक असेल तर तो एखाद्या तंत्रज्ञानाविषयी जास्त विस्तृतपणे सांगू शकतो. एकच मिनिट तुम्हाला मी हे करतो, थांबवतो. निवेदक म्हणजे नक्की काय, की ते तुम्ही जरा सगळ्यांना सांगू शकाल का? निवेदक म्हणजे कथा जो कोणी सांगतो आहे तो बेसिकली निवेदक. म्हणजे रारंगढांग आपण कादंबरी बघितली तर ती तृतीय पुरुषी निवेदक म्हणजे एक त्रयस्थ निवेदक आहे जो त्या कथेतलं पात्र नाहीये. आणि दुसरा एक निवेदक असा असतो प्रथम पुरुषी निवेदक, जो त्या कथेतलंच एक पात्र असतो. म्हणजे उदाहरणार्थ नेमाडेंची की मी पांडुरंग सांगवीकर याच वाक्याने त्यांची कादंबरी सुरू होते. बरोबर. निवेदक म्हणजे प्रथम पुरुषी निवेदक. अच्छा. तर जेव्हा असा तृतीय पुरुषी निवेदक असतो तर तो तंत्रज्ञानाविषयी बरंच काही सांगू शकतो, कारण तो त्या गोष्टीपासून वेगळा आहे. जेव्हा प्रथम पुरुषी निवेदक असतो तर तो त्या तंत्रज्ञानाविषयी जास्त सांगावं त्याने ही अपेक्षा सुद्धा नसते. उदाहरणार्थ समजा आपण आजच्या काळातली कथा घेतली तर सहज त्याच्यात वाक्य येईल की मी फ्रीज उघडला आणि पाण्याची बाटली घेतली, किंवा ओव्हन उघडला आणि त्यात जेवण गरम केलं. ओव्हन काम कसं करतो किंवा फ्रीज काम कसं करतो हे सांगणार नाही. बरोबर, गरज नाही. तसं भविष्यातली जेव्हा कथा असेल, भविष्यातला कथानक एखादं तंत्रज्ञान वापरेल ते तसं सांगायलाच हवं अशी गरज नाही. फक्त ते शक्य कोटीतलं असावं, आलं लक्षात, एवढं त्याच्या मागची भूमिका. नाही पण खूप छान. कारण कसं आहे की बऱ्याच जणांना ह्या बेसिक गोष्टी ज्या त्या माहिती नसतात आणि मग आता कदाचित एखादी कथा ही माझ्या मते काही जे आपले व्ह्युअर्स काही त्यांनी लिहिलं असेल तर त्याच्या दृष्टीनं या निवेदकाची त्याची भूमिका काय आहे त्याच्यानुसार कदाचित थोडस त्याला आपण रिवाइज किंवा इम्प्रुव्हाइज करून नक्की माझ्या मते लिहू शकतो. आणखी म्हणजे एक फक्त भर टाकायची होती की जेव्हा बऱ्याचदा असं असतं की विज्ञान कथेतला नायक किंवा जो निवेदक आहे सांगतो तो बऱ्याचदा शास्त्रज्ञ सुद्धा असतो. म्हणजे अँडी वियर याची समजा मार्शियन कादंबरी वाचली किंवा प्रोजेक्ट हेल मेरी चित्रपट आला होता, या कादंबऱ्यांमधला जो निवेदक आहे तो स्वतः शास्त्रज्ञ. त्यामुळे मग ते सांगणं त्याच्या ओघात, कथेच्या ओघात येऊन जातं. पण त्याची दुसरी कादंबरी आर्टेमिस नावाची ज्याच्यात शास्त्रज्ञ नाहीये तो जो निवेदक आहे, तिची एक मुलगी दाखवली आहे. मग त्यामुळे त्या तंत्रज्ञानाचा भाग कमी येतो. पण मग त्यानुसार तुमची भाषा म्हणा किंवा वाक्यांची रचना असेल किंवा जे शब्द तुम्ही निवडता ते माझ्या मते मग थोडस त्याप्रमाणे बदलत जाणार. मस्त. तर तुम्ही मगाशी काही दिग्गजांची नावं घेतली की जसं डॉक्टर जयंत नारळीकर सर आहेत किंवा डॉक्टर बाळ फोंडके सर आहेत, तर यांच्यासारख्या दिग्गजांचा प्रभाव तुमच्या लेखनावर कितपत आहे? हो, डॉक्टर जयंत नारळीकरांचं मी सगळ्यात पहिल्यांदा वाचलेलं पुस्तक होतं यक्षांची देणगी, जी माझी सगळ्यात पहिली विज्ञान कथा ओळख ज्यांच्यामुळे जयंत नारळीकर.
तर त्यामुळे, आणि ते पुस्तक असं होतं की वयाच्या अनेक टप्प्यांवरती मी परत परत वाचलं. बर. शाळेत असताना थोडं वाचलं, पुन्हा नंतर ओके. वाचलं. त्यामुळे जयंत नारळीकरांच्या कथाशैलीची आणि एकूण त्यांच्या भूमिकेची हा. बऱ्याच वेळ माझ्यावरती पकड होती. ओके. आणि माझी एक पहिली विज्ञान कथा जी मी लिहिली त्याचं नाव होतं माझा पॅराडॉक्स. बर. त्यात ती सुद्धा एक टाइम मशीनचीच हा. कथा आहे. त्यातली बरीचशी कथाशैली आणि एकूण कथावस्तू नारळीकरांच्या शैलीत होती. अच्छा. त्यानंतर जसं जसं आणखी वाचत गेलो तसं तसं कळलं की विज्ञान कथेत सुद्धा, म्हणजे मराठीत खूप समृद्ध विज्ञान कथेची परंपरा आहे. बरोबर. नारळीकरांनी सगळीकडे विज्ञान कथा पोहोचवलेली आहे. हो. पण त्यातही 2 स्कूल ऑफ थॉट आहेत विज्ञान कथेचे. नारळीकरांचं असं म्हणणं होतं, ते स्वतः शास्त्रज्ञ असल्यामुळे, की विज्ञानाच्या कडू गोळीला कथेचं साखरेचं गोड कोटिंग लावणं म्हणजे विज्ञान कथा. बरोबर. पण त्यानंतर लक्ष्मण लोंढे असतील किंवा सुबोध झावडेकर असतील, त्यांची भूमिका वेगळी होती. ओके. त्यांची भूमिका होती की कथेसाठी विज्ञान आहे, विज्ञानासाठी कथा नाही. अच्छा 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 अच्छा. तर हळूहळू मग त्या भूमिकेत मी गेलो आणि मग त्याप्रमाणे बदलत गेलो. व्हेरी गुड. आता शीतपेटीतून जेव्हा जाग येते, तर हे जे पुस्तक आहे तर ह्याला अगदी कमी वेळ, तुम्ही मगाशी सांगितलं की ऑलमोस्ट आता 3 पुरस्कार जे ते मिळालेले आहेत, आणि आम्ही जे ते आशा व्यक्त करतो की आणखी येणाऱ्या दिवसांमध्ये ही संख्या आणखी वाढो. तर या यशाचा पहिला जो आनंद म्हणतो आपण, तर तो कोणासोबत तुम्ही साजरा केला? अर्थात माझ्या कुटुंबियांसोबत पहिल्यांदा साजरा केला तो आनंद. कारण की त्यांचा, म्हणजे माझे आई वडील असतील, माझी पत्नी असेल, त्यांचा कायम माझ्या लेखनावरती विश्वास होता. अच्छा. कसं असतं की आपण एखादं लिहितो आणि काही वर्षांनी मी स्वतः जेव्हा वळून बघतो तर मला स्वतः त्यातल्या उणीवा किंवा काही कमीपणा जाणवतो. बरोबर. पण ते लेखन खरोखर आहे, म्हणजे प्रकाशित करण्यायोग्य आहे वगैरे, हा विश्वास ज्यांनी दिला, म्हणजे आई वडील असतील, पत्नी, त्यांच्यासोबत हा आनंद सेलिब्रेट केला. त्याचसोबत आमचे प्रकाशक गीतेश शिंदे, की ज्यांनी पुस्तकाची जेव्हा निर्मिती होत होती तर त्यांनी भरपूर कष्ट घेतले. ह्याच्यात बरीच रेखाचित्र सुद्धा आहेत. सरदार जाधव यांची रेखाचित्र आहे. कारण त्यांनी सांगितलं की हा संग्रह एक नव्या प्रकारच्या कथा तर सगळीकडे पोहोचायला पाहिजे, लांब लांब पोहोचायला पाहिजे. बरोबर. तर त्यांना सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा मी फोन करून प्रत्येक पुरस्काराची माहिती दिली. कारण एकूण प्रक्रिया वगैरे जी पुरस्काराची होती ती त्यांनीच बरोबर. कारण आपण म्हणजे पुस्तक प्रकाशित झालं की तर स्वतः लेखक किंवा जे प्रकाशक असतात तर ते वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी जे ती पुस्तकं पाठवत असतात. आणि ठाण्यातल्या ज्येष्ठ लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे, तर यांना सुद्धा मी कायम सांगतो, कारण की त्यांनी माझं पहिलं पुस्तक वाचलं होतं आणि त्या म्हणाल्या की तेव्हा त्यांनी सांगितलं की हे पुस्तक अजून जास्त ठिकठिकाणी पोहोचायला हवं होतं, म्हणजे निदान अशा नव्या कथा आहेत, अशा नव्या कथा घडतात हे कळण्यासाठी लोकांना. पुरस्कार मिळणं किंवा न मिळणं पुढची गोष्ट. बरोबर. हो. तर त्यांनीच म्हणजे जवळपास आग्रह मला केला होता की आता ज्या कथा जमलेल्या आहेत तुझ्यात, त्याचं तू पुस्तक करायलाच हवं. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे त्यांना सुद्धा माझा सगळ्यात पहिल्यांदा फोन. योगायोगाने त्यांनाही माझ्या मते 3-4 वर्षापूर्वीचा जो आहे तो आपटे वाचनचा पुरस्कार मिळालेला आहे, आणि त्या दरम्यान माझी आणि त्यांची खूप छान जे ती ओळख झालेली होती. तर त्यामुळे त्यांना नक्की सांगा की आठवण काढलेली आहे म्हणून. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की आजकालच्या ह्याच्यात आपण बघतो की चॅट जीपीटी आहे किंवा असे वेगवेगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल्स आहेत. तुम्ही आता जे काय आपण कथा लिहित असतो किंवा कविता लिहित असतो तर बऱ्याचदा असं होतं की हे जे विज्ञान कथा त्यातल्या त्यात जर का म्हटलं तर त्याला फक्त प्रॉम्प्ट आपण करेक्ट दिले तर तो छान तुम्हाला कथा अख्खी लिहून जे ते देऊ शकतो. तर मग हे जे आक्रमण म्हणू आपण तर ते कितपत आव्हानात्मक आहे, आणि त्याच्यासाठी जे सगळे हे तर लेखक तुम्ही आहात तर तुम्ही काय केलं पाहिजे? बरोबर. चॅट जीपीटीचं जसं तुम्ही सांगितलं की काही फक्त थोडेफार प्रॉम्प्ट दिले की पूर्ण कथा म्हणू, कादंबरी नाही पण गीत असतील, कविता असतील ते तयार करतात. पण आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे की हे चॅट जीपीटी किंवा एआय नक्की काम कसं करतं. तर यांचे म्हणजे चॅट जीपीटी असेल किंवा पूर्ण एआयचं जे मॉडेल आहे, LLM आहे, हे थिंकिंग मशीन्स नसतात, त्यांची स्वतःची बुद्धी नसते, ते फक्त पॅटर्न मॅचिंग मशीन आहे. त्यामुळे त्याच्यावरती, म्हणजे त्याच्यातून आपल्याला येणारी जी उत्तरं आहेत त्यामागे पूर्णच्या पूर्ण जी सगळी निर्मिती आहे ती मानवांनीच केलेली निर्मिती आहे. ते जेव्हा आपल्यासमोर एखादं चित्र तयार करून देतं तेव्हा त्याच्या मागे व्हॅन गॉग असेल, पिकासो असेल किंवा इतर सगळे जे लेखक असतील ज्यांची इंटरनेटवर उपलब्ध आहे, ज्या डेटावरती त्याचं ट्रेनिंग झालेलं आहे तेच आपल्या पुढे आहे. बरोबर. त्यामुळे नवनिर्मितीसाठी खरं तर जीपीटी वरती अवलंबून राहणं खूपच चुकीचं आहे. अगदी. कारण ज्याला आपण नवनिर्मिती म्हणतो, सृजन म्हणतो, ते नाहीच आहे. तर त्याचा सगळ्यात जास्त उपयोग कशासाठी होऊ शकतो, तर सगळ्यात सोपा उपयोग म्हणजे आपल्या कथांमध्ये, म्हणजे विज्ञान कथेत तर हे खूप महत्वाचं असतं,
फॅक्ट चेकिंग करण्यासाठी. ओके, अच्छा. आता जेव्हा मला पूर्वी हा एक मी कथा लिहित होतो, त्याच्यात असं होतं की ताडोबा अभयारण्यातल्या वाघांविषयी ती कथा होती, विज्ञान बर. कथा. तर त्याविषयी बरेच मला लेख वाचावे लागले आणि बरेच संदर्भ गोळा करावे लागले. अच्छा. त्यात बऱ्याचदा असं होतं की पूर्ण लेख वाचूनही हवं ती माहिती मिळत नाही, पण बरोबर. वाचण्याशिवाय पर्याय नसतो. हो. तर तिकडे चॅट जीपीटीचा उपयोग होऊ शकतो की अमुक अच्छा. अमुक माहिती शोधून दे, अमुक अमुक हेच. तर रिसोर्स आपण त्याचा कसा वापर करू त्याच्यावरती आहे. अगदी बरोबर. तर मदतनीस म्हणून एक प्रकारचा मदतनीस कशासाठी, तर आपल्याला एक रॉ मटेरियल मिळवण्यासाठी, फॅक्ट व्हेरिफिकेशन साठी ह्याचा खूप उपयोग होऊ शकतो. तर मग कुठलंही म्हणजे तंत्रज्ञान जे आहे ते आपण कसं वापरू, तर दुधारी शस्त्र आहे. हो. पण कसं होतं की आता आजकाल अर्थात पुन्हा काही सॉफ्टवेअर सुद्धा आलेले आहेत की जे इनकेस तुम्ही जीपीटी वरून काही घेतलं असेल, म्हणजे आता आमच्याकडे आम्ही जेव्हा जर्नल पेपर्स वगैरे काही हे करतो, पब्लिश करतो, तर त्यात आता त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी इंडेक्स नावाचा एक कन्सेप्ट आलाय की तुम्ही किती टक्केवारी जी आहे ते चॅट जीपीटी किंवा तत्सम ऍप्स कडून घेतलेलं आहे, आणि ते जर का खूप जास्त असेल तर ते तुमचं डायरेक्टली पेपर रिजेक्ट करतं. बरोबर. तसं आता तसं एक प्रकरण सुद्धा झालं होतं. आंतरराष्ट्रीय कथा स्पर्धा होती बरं. आणि त्यातली जी पुरस्कार विजेती कथा आहे, ओके, त्यावरती असा अनेक लोकांनी हा संशय नोंदवला की हे एआय जनरेटेड आहे पूर्ण टेक्स्ट. बर. अच्छा. तर त्यामुळे ते खूप वादंगाचा विषय झाला होता. पण मला वाटतं की लेखक असेल, त्याची स्वतःची उर्मी अशी असते की आपल्याला काहीतरी मांडायचं आहे, ते अभिव्यक्त व्हायचं आहे. येस. तर जितकं ते स्वतःच्या शब्दातलं असेल, जितकं ते स्वतःच असेल, तितकंच ते खरं असणार. अगदी बरोबर. आता मराठीमध्ये जे आहे ते विज्ञान कथा तर वाचणारा हा वाचक वर्ग वाढतोय का, तुम्हाला काय वाटतं? आणि तरुणांनी जे आहे ते ह्या साहित्य प्रकाराकडे किंवा कथा प्रकाराकडे म्हणजे त्यांनी का वळावं? किंवा समजा तुम्हाला वाटत असेल की आणखी काही लेखक यामध्ये तयार व्हावेत या जॉनरमध्ये, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकाल? वाचकांबद्दल मला असं वाटतं की जेव्हा वाचकांपर्यंत ही माहिती पोहोचते की नक्की विज्ञान कथा म्हणजे काय, तर त्यानंतर त्यांना बराच इंटरेस्ट होतो. म्हणजे उदाहरणार्थ इंटरस्टेलर हा चित्रपट तुम्ही बघितला, त्याचे फॅन्स पूर्ण जगभरात आहेत. आपल्याकडे अनेक विज्ञान कथांवरती आधारित, जसं कोई मिल गया हा चित्रपट जेव्हा आला, तर बऱ्याच बच्चे कंपनीत खूप तो गाजलेला होता. तर बऱ्याच जणांना ज्यांनी विज्ञान कथा वाचलेली नसते, त्यांना असं वाटतं की विज्ञान कथा म्हणजे काहीतरी वृक्ष, तंत्रज्ञानाविषयीची माहिती किंवा असं काहीतरी आहे. त्यांना जेव्हा कळतं की हे माणसांच्याच गोष्टी आहेत, माणसांच्याच भावभावना आहेत, राग आहेत, संशय, या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला जोड फक्त एक विज्ञानाची आहे, एक बेस विज्ञानाचा आहे. ओके. जसं आपण कोर्टरूम ड्रामा म्हणू किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा म्हणू, तसं एक विज्ञान कथा फक्त आहे. बरोबर. ते जेव्हा कळतं तेव्हा त्यांचं इंटरेस्ट त्यातलं खूप वाढतं. अच्छा. पण सध्या तरी असं मला चित्र दिसतं बऱ्याचदा की ऐतिहासिक कादंबऱ्या आणि पौराणिक कादंबऱ्यांचा भरपूर वाचक वर्ग आहे. खूप आहे. हो. आणि बराच त्याचा खप सुद्धा असतो. पण तसंच आहे की जसा इंटरेस्ट डेव्हलप होत जाईल, की जसं त्यांना कळेल की हे खूप चांगलं आहे वाचण्यासाठी आणि नवीन काहीतरी त्यातून आपल्याला शिकायला मिळेल, तसं त्याच्यात वाचक वाढत जाते. अर्थात असं आहे की जे साहित्य उपलब्ध आहे माझ्या मते, ते जे आपण म्हणतो ना की ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या आपण काही वेळेला वापरतो आणि त्याची आवड लागते. तर तसं माझ्या मते आणखी जर का अशा प्रकारच्या कथासंग्रहांची निर्मिती झाली तर डेफिनेटली त्याच्याकडे वाचक वळू शकतील. आणि नवीन समजा लेखक येणार असतील तर एक साधी अशी गोष्ट आहे की तुम्हाला जे सांगायचं आहे, अभिव्यक्त व्हायचं ते अभिव्यक्त व्हा. आणि त्यातलं तंत्रज्ञान हा जो विषय आहे, जसं मी मगाशी सांगितलं की तंत्रज्ञान त्या कथेच्या अनुषंगाने जेवढं असेल तेवढंच महत्वाचं. पण तंत्रज्ञान पोहोचवणं हा विज्ञान कथेचा उद्देश कधीच नाही. बरोबर. माणसांच्या कथा पोहोचवणं आणि त्या सगळ्यांना सांगणं हाच विज्ञान कथेचा उद्देश. बरोबर. सध्या तर नवीन कोणत्या म्हणजे विज्ञान कथेवर म्हणा किंवा पुस्तकावरच एकूण तर असं काही सुरू आहे का, किंवा वाचकांना तर आम्हाला नक्की काय पुढच्या काही वर्षांमध्ये वाचायला मिळेल तुमच्याकडून? जेव्हा आम्ही कथा लिहित होतो तर म्हणजे यातल्या सगळ्या कथा ज्या आहेत त्या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या आहेत. तर त्या शब्द मर्यादेत राहून आणि असं केलेलं लिखाण आहे. बरोबर. तर लिखाण करताना सुद्धा मला बऱ्याचदा असं जाणवायचं की ह्याच्यात काहीतरी दीर्घ फॉर्म होऊ शकतो. ओके. जेव्हा या कथा वाचल्या, म्हणजे मला असा प्रतिसादही अनेक लोकांकडून नंतर मिळाला. पुस्तक प्रकाशनाला ज्येष्ठ लेखक अपा देशपांडे आले होते, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष. बरोबर. त्यांनी ही सांगितलं की यातल्या प्रत्येक कथेला अनेक धुमारे फुटू शकतात आणि त्यातून एक वेगळं पुस्तक होऊ शकतं. अजून अनेक वाचकांचं वगैरे तसं मत होतं.
तर त्या हिशोबाने म्हणजे जेव्हा या कथा लिहिणं चालू होतं त्याच सोबत की ह्याचा दीर्घ फॉर्म कसा असेल अशा पद्धतीच्या बरं. माझ्याकडे नोट्स तयार होत्या. ओके. तर त्यावरती सध्या काम करणं चालू आहे. अच्छा. आणि आणखी दीर्घ परंपरेत कदाचित लघु कादंबरी असेल किंवा कादंबरी असेल अशा प्रकारे विज्ञान कथा पुढे येईल असं मला वाटतं. ओके, मस्त, इंटरेस्टिंग. आता ह्या दोन्ही कथा संग्रहांसाठी एखाद्या म्हणजे ज्येष्ठांकडून म्हणजे जे आपण सगळे दिग्गज म्हणतो, कदाचित या क्षेत्रातील असतील किंवा आणखी कुठल्या क्षेत्रातील आहेत, तर त्यांची एखादी लक्षात राहिलेली प्रतिक्रिया, तशीच वाचकांकडून आलेली एखादी प्रतिक्रिया, म्हणजे दोन प्रतिक्रिया मला जरा तुमच्याकडून नक्की ऐकायला, सगळ्यालाच आम्हाला नजर आवडते. हो. डॉक्टर बाळ फोंडके ज्येष्ठ विज्ञान कथा लेखक आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया म्हणजे त्यांची पाठराखण हीच या संग्रहाला लाभलेली आहे. बरोबर. त्याच्या मागची गोष्ट अशी की माझा आणि त्यांचा वैयक्तिक परिचय काहीच नाही, मी फक्त त्यांचा वाचक. अच्छा. आणि जेव्हा कथासंग्रह झाला तर तेव्हा ह्याचे प्रकाशक जे होते गीतेश शिंदे, तर त्यांनी मला असं सुचवलं की आपण ह्याच्यासाठी डॉक्टर बाळ फोंडके यांना विचारू पाठराखण देण्यासाठी. ओके. तर मी तेव्हा फार संकोचलो होतो, कारण की माझं असं मत होतं की एवढ्या मोठ्या लेखकाला आपली कथा वाचायला सांगणं, तर याच्यात वेळ त्यांचा इन्व्हेस्ट कशाला करणार. पण त्याने ते जमवून आणलं आणि त्यांच्याकडून येताना धाकधूक होती की कशा कथा असेल किंवा काय, पण शाबासकी मिळाली. मस्त. त्यानंतर हा कथासंग्रह मी डॉक्टर बाळ फोंडके यांना आणि निरंजन घाटे व सुबोध जावडेकर यांना अर्पण केलेला आहे. आणि प्रकाशित झाल्यानंतर मी त्यांची भेटही घेतली. दोघांकडूनही अनुकूल प्रतिक्रिया आल्या याच्यासाठी. आणि वाचकांची लक्षात राहिलेली गोष्ट अशी की या कथासंग्रहासाठी म्हणजे जेव्हा जेव्हा वाचकांचे फोन येतात त्यांचं असं म्हणणं असतं की विज्ञान कथा आम्हाला काहीतरी कठीण किंवा कोणती तरी एक वेगळी गोष्ट वाटली, काहीतरी आहे. तर या कथा वाचल्यानंतर कळलं की अरे ह्या म्हणजे आपल्या नेहमीच्याच कथा आहेत. ओके. अच्छा. तर ही गोष्ट मला खूप चांगली वाटली एकूणच विज्ञान कथेसाठी. मस्त. तर आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न तर झालेत, पण खूपदा आम्ही ह्या पॉडकास्टमध्ये आणखीन एक गोष्ट करतो जी थोडीशी गमतीशीर आहे आणि खूपशा आपल्या व्ह्यूअर्सना आवडती सुद्धा, आणि ती म्हणजे रॅपिड फायर. तर माझ्या मते आपली रॅपिड फायर सुरू करूयात. तयार आहात तुम्ही सगळे? तर पहिला प्रश्न असा आहे की पुस्तक का किंडल, नक्की वाचायला काय जास्त आवडतं? घरी असताना पुस्तक, प्रवासात किंडल. ओके. एआय की मानवी बुद्धिमत्ता? मानवी बुद्धिमत्ता. कारण शेवटी कसं आहे, एआय ला सुद्धा प्रॉम्प्ट देणारा तो माणूसच आहे. सो नॅचरल इंटेलिजन्स इज ऑलवेज बेस्ट. मंगळावर राहायला जाल की पृथ्वीवरच खुश आहात? मंगळावरती जायला आवडणार नाही, पण जर म्हणजे एखादा टाइम मशीन असेल की हा जो एवढा मोठा प्रवास आहे तो रद्द करून थेट मंगळावरती जाता आला तर नक्की जाईल. ओके. आणि समजा तिथे भरपूर तुम्हाला खाद्य पुढच्या गोष्टींसाठी मिळणार असेल तर नक्की जायला आवडेल? तर नक्की जायला आवडेल. रात्री लिहिता जास्त की पहाटे का दिवसा, म्हणजे कुठली वेळ जास्त परफेक्ट आहे? माझ्यासाठी रात्रीची वेळ परफेक्ट आहे, कारण की तेव्हा मध्येच अमेझॉन वाला आला, मध्येच कुरिअर वाला आला, या सगळ्या गोष्टी नसतात, शांतपणे लिहिता येत. ओके. समजा टाइम ट्रॅव्हल खरंच करायला मिळालं, टाइम मशीन मिळालं, तर कुठे जास्त जायला आवडेल, भूतकाळात की भविष्यकाळात? भविष्यकाळात आपण जातच आहोत आणि आपण तिकडे पोहोचणारच आहोत. मला भूतकाळात जाऊन राज्याभिषेक, महाराजांचा राज्याभिषेक बघायला नक्की आवडेल. मस्त, अप्रतिम. आय थिंक दिस इज द बेस्ट आन्सर आय हॅव एव्हर हर्ड ऑन एनी ऑफ द पॉडकास्ट. तुमच्या एखाद्या कथेत समजा तुम्हाला प्रत्यक्ष जगायची संधी मिळाली, तर ती भूमिका कोणती असेल? माझ्या या दोन्ही पुस्तकांमध्ये एक कथा मालिका आहे, म्हणजे त्यातली पात्र साधारण आहेत रुजुता आणि पोलीस. हे साटमवाडी नावाच्या एका गावात ती एक ही आहे, म्हणजे वैज्ञानिक बुद्धी असलेली चुणचुणीत मुलगी आहे. तर त्या जगात मला जायला आवडेल आणि तिची भूमिका करायला. ओके. तुम्हाला काय वाटतं की ह्या दोन्ही पुस्तकांवरती किंवा कुठल्यातल्या कुठल्याही कथेवरती चित्रपट व्हावा का नाटक व्हावं? नाटक व्हावं असं मला जास्त वाटतं, पण चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तो आय थिंक जास्त मोठ्या स्केलवर बनवता येऊ शकेल. सो नाटक व्हावं हे ह्याच्यासाठी, कारण की नाटक विज्ञान कथेवरती करणं खूप चॅलेंजिंग आहे. त्यातले जे सगळे इफेक्ट वगैरे दाखवणं हे खूप चॅलेंजिंग असेल. आता माझ्या मध्ये काहीतरी आजीबाई का असं काहीतरी एक निर्मिती सावंत आणि अभिनय बेर्डेंचे काहीतरी त्या असंच अनुषंगानं आहे माझ्या मते. त्यामुळे तुमचं मग एखादं आलं तर खूप छान.
बर, लेखन करताना चहा कॉफी की पूर्ण शांतता? पूर्ण शांतता. व्हेरी गुड. तर खूप छान. आणि रादर रॅपिड फायर, जसे तुमच्या कथा खूप इंटरेस्टिंग आणि हे असतात, तसाच जो आहे तो झालेला आहे. तर आज तुमच्याशी संवाद साधताना खरंच खूप मजा आली. आणि नक्की आम्हाला ही पुस्तकं लवकर वाचायला मिळत ही इच्छा आहे. त्याचसोबत तुमच्याकडून अजून आणखी असं दर्जेदार लेखन जे आहे ते व्हावं. आणि अर्थात आम्हाला सगळ्यांना जे आहे ते कुठेतरी प्रेम कथा आणि विज्ञान कथा अशी एखादी सांगड घालणारी काहीतरी बघायला मिळाली. जसं एक मध्ये चित्रपट आला होता, लव्ह स्टोरी 2050 म्हणून, हो. जो म्हणजे अगदी फारच कुठल्याही त्याच्यामध्ये गटामध्ये न मोडणारा तो मोडणार. चित्रपट होता. पण तसं समजा काही करता आलं, किंवा उबंटू आहे, तर तसं नक्की आम्हाला तुमच्याकडनं एखादी अशी कथा वाचायला जे ती आवडेल. आणि पुढचा कथासंग्रह लवकरात लवकर यावा ही तुम्हाला शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. Yes. तर मंडळी, आज जे आहेत आपण या एक नव्या पिढीतील जो आहे तो कथा लेखक आहे. आणि जे खूप वेगवेगळ्या तऱ्हेनं जे आहे ते एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या संकल्पनेबद्दल जे ते विचार करतात. तर या क्षितिज सरांच्या भेटून जे ते खरोखर खूपच आम्हाला मजा आलेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही सुद्धा जे आहे ते वाचन संस्कृती जितकी होईल तितकी जपा. कारण काय होतं की, आणि अर्थात तुमच्यातले समजा कोणी कथा लेखन करणार असतील, किंवा विज्ञान कथांचं जे आहे ते समजा तुम्हाला लिहायला आवडत असतील, तर नक्की हा एपिसोड जो आहे तो बघा. आणि समजा तुम्हाला तसे काही प्रतिक्रिया किंवा त्या संदर्भात काही प्रश्न असतील, तर खाली जे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कमेंट जे ते करून कळवा. आणि ते आपण नक्कीच सरांपर्यंत जे ते पोहोचवू. तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा जे ते मी आभार मानतो. आणि लवकरच भेटू आणखीन अशा दमदार व्यक्तिमत्वांसह. पण तोपर्यंत सुजित सर या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि लवकरच जे ते आपण भेटू. तर तोपर्यंत वाचत राहा. आणि आपल्यातली जी काही चिकित्सा करणारी एक जी वृत्ती आहे, तर ती नक्कीच जागृत ठेवा. तर पुन्हा भेटू लवकरच. तर धन्यवाद.